माझं नाव निकिता. आजचे आपली स्टोरीचं नाव आहे मनाचा आरसा. ही एक सत्यकथा आहे जी तुमचं जीवनही बदलू शकते. कधीकधी आपण इतका त्रस्त होतो की आपल्या सभोवताली असलेल्या चांगल्या गोष्टी पण दिसेनाशा होतात. आपण बघतो फक्त दुःख, अडचणी आणि विसरतो की आपल्या आयुष्यात किती काही चांगलं आहे. स्वरा एका छोट्याशा गावात राहणारी एक हुशार पण सतत नकारात्मक विचार करणारी मुलगी होती. कधीच काही चांगलं घडत नाही, मी अपयशीच आहे, हे तिचं रोजच वाक्य होतं. एके दिवशी तिच्या आजीने तिला सकाळी अंगणात बोलवलं. आजीने एक पांढरं कापड अंगणात वाळत टाकलं होतं. त्यावर एक छोटा काळा डाग होता. आजीने तिला शांतपणे विचारलं, स्वरा, तुला काय दिसतं? स्वराचं लगेच उत्तर आलं, आजी, कपड्यावर मोठा काळा डाग आहे. आजी हसल्या आणि म्हणाल्या, बघ स्वरा, इतकं मोठं स्वच्छ पांढरं कापड आहे, पण तू पाहिलंस फक्त एक डाग? जीवनही असंच असतं. आपण जसं पाहतो तसं आपलं आयुष्य बनतं. स्वराच्या चेहऱ्यावर एक शांत आणि जाणीवेचा भाव आला. त्या दिवसापासून स्वराचं आयुष्य बदलायला लागलं. ती दिवसेंदिवस सकारात्मक विचार करू लागली, चुका स्वीकारू लागली आणि यशस्वी होऊ लागली. मोरल ऑफ द स्टोरी, डाग सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण लक्ष ठेवा त्या सुंदर पांढऱ्या कापडावर, कारण तिथेच लपलेले असतं तुमचं खरं यश. तर कशी वाटली स्टोरी तुम्हाला? जसं स्वराने त्या पांढऱ्या कापडावरती फक्त एक डागच पाहिला, तसंच आपल्या जीवनामध्येही आपण किती चांगल्या पद्धतीने आहोत हे बघत नाही, तर आपल्या चुका काय आहात हेच बघत राहतो. यासाठीच आपण सेल्फ रिअलायझेशन हा प्रोग्राम तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला जाणून घेऊन तुमच्यातली जी पोटेन्शियल आहे ते ओळखून आपल्या स्वतःवरती कशा पद्धतीने काम करायचे आणि स्वतःला किती चांगल्या पद्धतीने घडवू शकतो, नकारात्मक विचारातून कसं बाहेर यायचं, पॉझिटिव्हमध्ये कसं जगायचं, प्रत्येक क्षणामध्ये कसं राहायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला यामधून शिकायला भेटणार आहात. तर कोणताही वेळ न गमावता तुम्ही लगेच रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या जीवन बदलायला चालू करा. धन्यवाद.